अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया ज्वारीचे धिरडे बनवायला. त्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं ज्वारीचं पीठ घेतलं. दुसरं त्याच्यापेक्षा छोटं पातेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा. ज्वारीपेक्षा हाफ गव्हाचं पीठ घ्यायचं आणि छोटी वाटी भरून बेसन पीठ घेतलंय. आता एक मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे सर्व पीठ मिक्स करून घेऊयात. आता इथे एक पातेलं ज्वारीचं पीठ, अर्धा पातेलं गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं बघा. आता हे मीठ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. पावसाळा स्पेशल ज्वारीचे धिरडे आहे बघा. खायलाही एकदम सॉलिड मस्त लागतात आणि जुन्या पद्धतीचं खाणं आहे बघा हे. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण धिरडे, उत्तप्पा, घावण जसं पिठाची क्वांटिटी असती ना, त्या पिठाच्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हेही धिरड्याचं पीठ मिक्स करून मळायचं आहे. आता हळूहळू करून पाणी टाकायचं. जास्त पाणीही नाही टाकायचं, नाही तर एकदम पातळ होईल बघा. इथे मी मोठं पातेलं भरून ज्वारीचं पीठ, त्याच्यापेक्षा छोटं पातेलं म्हणजे अर्धा पातेलं गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं. या तिन्ही पिठाचे धिरडे जर बनवले ना तर एकदम उत्तम लागतात बघा. नुसते ज्वारीचे पिठाचेही करतात, पण भूक लागते, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकावं लागतं. आणि बाहेर मस्त पाऊस चालू असला की हे धिरडे गुळवणी खायला एक वेगळीच मजा असते बघा. आता तुम्ही म्हणताल या धिरड्यासंग काय खाल्लं जातं, तर या धिरड्यासंग गुळाची गुळवणी खाल्ली जाते बघा. तीही मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे कशी बनवायची. आता हळूहळू पाणी टाकून इथं आपल्याला हे पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच मळायचं, जेणेकरून त्या पिठामध्ये गिठोळी राहणार नाही. आता खूप जणांना हा आयटम माहीत नसेल, पण याला ज्वारीचे धिरडे म्हणतात. हा आयटम जास्त करून पावसाळ्यामध्ये बनवला जातो बघा, आणि पावसातच याला जास्त चव येते. आणि एकदम पौष्टिक आणि जुन्या पद्धतीचा आयटम आहे बघा हा. आपल्याला जेव्हा हे धिरडे बनवायचे आहे त्याच्या 1 ते 1.5 तास आधी हे पीठ मळून मिक्स करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ अर्धा तास भिजलं पाहिजे बघा. जर पीठ लगेच मळलं आणि लगेच आपण धिरडे केले तर धिरडे जमत नाही बघा. त्यासाठी पीठ इथे आपल्याला आधीच मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशी पिठाची क्वांटिटी ठेवायची. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अजून नॉर्मल थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल. हे बघा, अशी क्वांटिटी पिठाची असली पाहिजे. आता काय करायचं, अर्ध्या ते 1 तासानंतर गॅस चालू करायचा. गॅसवरती ठेवायचा तवा. तव्यावरती सगळ्या बाजूनी असं तेल लावून घ्यायचं आहे बघा. तुमच्याकडे जो तवा असेल तो तवा तुम्ही घेऊ शकता. तव्याला तेल लावायचं, तवा मस्त तापू द्यायचा आणि मग असं धिरडं घालायला चालू करायचं. आता धिरडं पसरवण्यासाठी बघा असं एक ओलं कापड करून घ्यायचं. या कापडाने आपल्याला हे तव्यावरती धिरडं घालून घ्यायचं. जुनी पद्धत आहे बघा ही. आता 2 ते 3 मिनिटानंतर आपोआप हे धिरडं असं वर येईल बघा. एकदम इझी निघतं तव्यावरून. आता पलटी करायचं. दुसरी ही बाजू चांगली खरपूस भाजू द्यायची. हे बघा, तयार आहे आपलं गरमागरम ज्वारीचं धिरडं.
आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता इथे त्याच्या संग खाण्यासाठी आपण गुळवणी करूयात. गॅस चालू करायचा, गॅसवरती ठेवायचं पातेलं भरून असं पाणी ठेवायचं बघा. आणि त्यामध्ये मी असा पावशेर गूळ घेतला आहे. तो गूळ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा. आता हे गूळ विरघळोस्तवर आपल्याला हे पाणी गॅसवरतीच ठेवायचं. या पाण्यामध्ये गूळ विरघळला की समजून जायचं आपलं गुळवणी तयार आहे. तयार आहे आपले गरमागरम पावसाळा स्पेशल ज्वारीचे धिरडे. थँक्यू.